आमचा पक्ष फक्त प्राजक्तदादा तनपुरेच, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून तनपुरे यांच्या नावाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने तनपुरे यांनी आज दिनांक 30 मे 2026 रोजी मुंबई येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार सुजय विखे पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाला अखेरचा रामराम करत भाजपात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. प्रवेश सोहळ्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयासमोर तनपुरे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. तसेच कमळ चिन्हाचे झेंडे हातात घेऊन जबरदस्त घोषणाबाजी केली. यावेळी विलास गागरे, दशरथ पोपळगट, वायस तनपुरे, संदीप सोनवणे, सचिन भिंगारदे, सचिन बोरुडे, नारायण जाधव, ज्ञानदेव नालकर, गोरक्षनाथ दुशिंग, मनोज रासने, प्रशांत कोळपकर, राम तोडमळ, गणेश म्हसे, नितीन तनपुरे, सुनील कटारे, गौरव तनपुरे, संजय अढांगळे, रघुनाथ मुसमाडे, नितीन तनपुरे, अभिजित लोंढे, विठ्ठल विरकर, संजय अढांगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 100% विकास होईल. आता सगळं भाजपमय झालेल्यामुळे त्याच्यामुळे विरोध राहणारच नाही ना. आणि जे दादांनी जो निर्णय घेतला तो त्याच्यासाठीच घेतलेला आहे, जो तालुक्याचा खुंटलेला विकास. त्याच्यामुळे 100% तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक राजकारणामध्ये काही बदल होईल का? पूर्वीचा एक कर्डिले गट होता, तनपुरे गट होतात, याच्यात समजोता राहील का त्यांचा? हो, 100% राहील. आता सगळ्यांना जुळूनच घ्यावं लागेल ना, समायोजन करावंच लागणार आहे. आता काही झालं तरी आमचा पक्ष आहे ते ज्या पक्षात जातील आम्ही त्यांची जी एकनिष्ठ आहोत. त्यांनी जो हा विकासाच्या धोरणानुसार जो निर्णय घेतलेला आहे, राहुरी तालुक्यातील गोरगरीब जनता असो किंवा येथील नवीन युवक तरुण असो, त्यांच्या कामाचे त्यांना हाताला काम नाही, या सगळ्या गोष्टीचा. आणि राहुरी तालुक्यातला दुर्गम भाग असो किंवा बागायती भाग असो, सगळ्यांना पाणी पुरवठा ह्यासाठी काय त्यांना प्रत्येकाच्या समस्या असो, या सर्वांचा विकास साधण्यासाठी त्यांनी हा सर्व कार्यकर्त्यांना चर्चा करून निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी आमच्याही त्याला प्रत्येक राहुरी तालुक्यातला नागरिक हा त्यांच्या पाठीमागं सक्षमपणे उभा आहे. आणि याच्या मागे जसे एकनिष्ठ होते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मागे एकनिष्ठ राहू आणि सर्वांबरोबर जुळून घेऊन म्हणजे राहुरी तालुक्याचा विकास करू, एवढंच आमचं धोरण आहे. या माध्यमातून दादाचे स्वप्न आहे स्मार्ट सिटी बनवण्याचं राहुरीचं. हे सगळे विकास कामं लक्षात घेऊनच दादाने हा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना जनतेला विचारून घेतला आहे दादाने, सर्वांना समावेशक. त्याच्यामुळे सर्व जनता राहुरीची दादांच्या पाठीशी जबरदस्त होता की भाजपमध्ये जा. मग दादाने तो निर्णय घेतला. आणि तत्पूर्वी पक्ष म्हणजे आमचा पक्ष असता, मग ते भाजप असो शिवसेना असो, तत्पूर्वी तिथं राहिला विकास कामाचा विषय, तर रस्त्याचा विषय असेल, डॅमचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, विद्यापीठचा विषय असेल आणि केकेऱ्यांचा विषय असेल, असे अनेक विषय म्हणजे हे सत्ता असेल तर सुटू शकतात, तसे सुटू शकत नाही. तो जो निर्णय दादाने घेतला तो आम्हाला सहमत आहे आणि आम्ही दादा मागं 100% राहणार. या ठिकाणी आपण प्रश्न विचारला की 2 गट असल्यामुळे मनोमिलन होईल का? तर आपले जे पालकमंत्री आहेत राधाकृष्णजी विखे साहेब, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे प्राजक्त दादा हे इतके संवेदनशील नेतृत्व आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या फोनवरून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपली उमेदवारी थांबवली. आणि अक्षयदादा कर्डिलेंच्या निवडणुकीमध्ये त्यांचा निवडून येण्यामध्ये प्राजक्तदादांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना दोन्हीही पक्ष आणि पालकमंत्र्यांच्या सांगितल्यावरून सर्व गटतट सर्व विसरून फक्त राहुरी तालुक्याच्या विकासासाठी दादांनी पक्षप्रवेश केलेला आहे. आणि आमच्याकडे दादांकडे सत्ता असो किंवा नसो, दादा हाच आमचा पक्ष आहे. आम्ही सदैव सत्ता असो किंवा नसो दादांच्या बरोबर राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.